प्रसारित करत आहोत कोरोना वृत्तविशेष. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर युरोपात टायर 4चा लॉकडाऊन लागू, तिथं विषाणूचं समोर आलेलं नवं स्वरूप याविषयी केलेलं विवेचन. श्रोतेहो, युरोपात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला असून अनेक देशात खबरदारीचा उपाय म्हणून टायर 4चा लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. लंडनमध्ये तर कोरोनाचा नवा प्रकार समोर आला असून तो अधिक घातक आणि भयंकर असल्याचं म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर लंडनमध्ये एका महिन्याचा लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. अनेक निर्बंधही तिथे घालण्यात आलेत. दिवसेंदिवस युरोपात कोरोना संक्रमण पुन्हा वाढत असून इटली, जर्मनी, स्पेन तसंच इतर देशांमध्येही कोरोना संक्रमणाची दुसरी लाट पाहायला मिळते. युरोपात अनेक देशात खबरदारी म्हणून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आलंय. केवळ अत्यावश्यक सेवा आणि गरजेपुरतंच नागरिकांना घराबाहेर पडायला परवानगी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेसोबत साधलेल्या संवादात युरोपात टायर 4चा लॉकडाऊन लागू केला असल्याचं नमूद केलं होतं. हा टायर 4चा लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय? त्यामुळे तिथल्या सामान्य जीवनावर काय बंधनं आली आहेत? कोरोनाची दुसरी लाट तसंच इथं विषाणूनं बदललेलं स्वरूप लक्षात घेता एकंदरीत तिथली स्थिती काय आहे, याविषयी आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे यांनी अधिक माहिती दिली. कोविडच्या प्रकरणामध्ये ज्या वाढ झालेली असल्यामुळे इंग्लंडमध्ये नवीन टायर 4 रिस्ट्रिक्शन लंडन आणि इंग्लंडच्या इतर काही भागांमध्ये लागू झाले आहेत. आता हे टायर 4 रिस्ट्रिक्शन म्हणजे काय, हा आपल्याकडे सगळ्यांना अगदी प्रश्न पडणं साहजिक आहे. टायर 4 म्हणजे असं म्हणता येईल की श्रेणी 4. म्हणजे तिकडे काय केलेलं आहे त्यांनी की 4 प्रकारच्या प्रतिबंधांच्या श्रेणी बनवलेल्या आहेत. 1, 2, 3, 4. टायर 1, टायर 2, टायर 3, टायर 4. यापैकी टायर 1 मध्ये कमीत कमी प्रतिबंध आणि जास्तीत जास्त अनलॉक म्हणजे जास्तीत जास्त लोकांना सुविधा, आणि टायर 2, टायर 3, टायर 4 अशामध्ये प्रतिबंध जास्तीत जास्त लागत जातात आणि सुविधा किंवा मोकळेपणा जो आहे तो कमी होत जातो. तर यामध्ये टायर 4 प्रतिबंध ज्या भागांमध्ये लागलेले आहेत, म्हणजे लंडन मध्ये लागलाय संपूर्ण लंडन शहरामध्ये आणि इंग्लंडच्या दक्षिण पूर्व भागामध्ये साऊथ ईस्ट जो भाग असतो त्या भागामध्ये लागलेला आहे. तर टायर 4 मध्ये काय काय प्रतिबंध लागतात, तर सर्व दुकानं बंद असतात. अनावश्यक दुकानं म्हणजे ब्युटी पार्लर्स म्हणा, केश कर्तनालय म्हणा, रेस्टरूम्स म्हणा जे तिकडे असतात. त्याच्यानंतर मनोरंजनाची स्थळं जी असतात, फिल्म आपले मल्टीप्लेक्स वगैरे, ते सगळे बंद असतात. आणि सगळ्यांना अगदी आवर्जून घरी राहण्याचा आग्रह टायर 4 मध्ये केला जातो. प्रवासाला बंदी असते. 2 घरातील लोकांना एकमेकांना भेटता येत नाही आणि जर भेटायचं असेल तर बाहेर भेटावं लागतं, सुरक्षित अंतर ठेवून बोलावं लागतं. आता ह्या टायर 4 प्रतिबंधामध्ये अडचण काय जाणार आहे, कारण की आता आहे ख्रिसमस, या आठवड्यात येऊ घातलेला आहे. त्याच्यामुळे ख्रिसमसच्या वेळी या लोकांना घरीच राहावं लागणार आहे जे टायर 4 मध्ये आहेत त्यांना. कुटुंबियांनाही एकमेकांना भेटता येणार नाही. म्हणजे कुटुंबीय जे दुसऱ्या भागात राहतात त्यांना टायर 4 मध्ये येता येणार नाही. टायर 4 वाल्यांना दुसऱ्या भागात जाता येणार. एक रहिवासी दुसऱ्या व्यक्तीबरोबर फिरायला भेटू शकतो पण कुटुंबासाठी भेटता येणार नाही. त्याच्यानंतर या टायर 2, टायर 3 आणि टायर 1 क्षेत्रातले लोक टायर 4 मध्ये येऊ शकणार नाहीत आणि टायर 4 मधले तिकडे जाऊ शकणार नाहीत. म्हणजे आपल्या भागाच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही. हे असे कडक प्रतिबंध का लागू करण्यात आले या पर्टिक्युलर काही भागांमध्ये, कारण की लंडनमध्ये एकतर कोरोनाच्या केसेस वाढल्या, दुसरी गोष्ट एक कोरोनाचा नवा जीवाणूचा एक म्युटेशन ज्याला म्हणतो आपण, एक त्यातला एक काहीतरी बदल घडवून व्हायरस जो असतो स्वतःमध्ये बदल घडवून आणतात व्हायरस. तर हा जो बदल घडवून आणलेला व्हायरस आहे हा जास्त धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे. आता इंग्लंडने अजून याची पुष्टी केलेली नाही आहे. इटलीमध्ये इंग्लंडमधून आलेल्या एका प्रवाशामध्ये हा म्युटेटेड व्हायरस सापडला असा इटलीचा दावा आहे. यावर इंग्लंडच्या प्रशासनाने अजून शिक्कामोर्तब जरी केलेलं नसलं तरी सुरक्षेचा उपाय म्हणून काही ठिकाणी हे टायर 4 प्रतिबंध लावण्यात आले आहे आणि इतर इंग्लंडच्या विविध भागामध्ये वेगवेगळे प्रतिबंध आहेत. तर आता हा नवीन व्हायरस आल्यानंतर अनेक देशांनी
इंग्लंडमधून येणारी विमान उड्डाणांवरती बंदी आणली आहे आणि या सगळ्यामुळे जी भीतीचं वातावरण निवळत चाललं होतं हळूहळू ते आता परत एकदा नव्याने कोरोना येतो की काय असं होऊ घातलेलं आहे. त्यामुळे आपणही आता आपला देश यावरती काय ऍक्शन घेतो हे बघायचं आहे आणि हे नवीन निर्बंध आपल्याला टाळायचे असतील तर साहजिकच एकमेव उपाय आपल्याकडे आहे तो म्हणजे कोविड डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावणे, हात धुणे आणि सुरक्षित राहणे. श्रोतेहो, युरोपात कोरोना विषाणू आपलं स्वरूप बदलत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेसोबत साधलेल्या संवादात दिली. या कोरोना विषाणूच्या स्वरूपाला R0 असं म्हटलं जात आहे. खरं तर सुरुवातीपासूनच कोरोना विषाणू आपल्या संरचनेत बदल घडवत असल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकल्यात. तो अधिक घातक आणि संक्रमक ठरक असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू आपलं स्वरूप बदलतोय म्हणजे नेमकं काय करतोय? विषाणूची ही R0 स्थिती म्हणजे नेमकी काय? विषाणूचं बदललेलं हे स्वरूप आधीच्या तुलनेत किती आणि कसं घातक ठरतंय याविषयी माटुंगा इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेतल्या औषध विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामधील औषध निर्माणशास्त्राच्या प्राध्यापिका साधना साठे यांच्याकडून ऐकूयात. मूळ पुनरुत्पादन संख्या किंवा बेसिक रिप्रोडक्शन नंबर म्हणजेच R0. संसर्ग झालेली एक व्यक्ती अजून किती लोकांना हा संसर्ग देऊ शकते हे हा आकडा सांगतो. उदाहरणार्थ R0 2 असेल तर एक माणूस आणखी 2 जणांना संसर्ग देतो. मग हे दोघे प्रत्येकी दोघांना म्हणजे 4 जणांना संसर्ग देतात. हे 4 जण अजून प्रत्येकी दोघांना म्हणजे 8 जणांना संसर्ग देतात आणि अशा तऱ्हेने रोगाची साथ झपाट्याने वाढत जाते. म्हणजेच R0 जितका जास्त असेल तितकी साथ झपाट्याने पसरते. अशा वेळेला रुग्णवाढीचा आलेख सतत वाढणारा म्हणजे एक्सपोनेन्शियल असा असतो आणि आरोग्य व्यवस्थेवर यामुळे ताण येऊ लागतो. रुग्णवाढीचा आलेख कमी करण्यासाठी R0 कमी होणं हे खूप महत्वाचं आहे. मनुष्याची प्रतिकारशक्ती वाढली की आपोआपच संसर्ग होण्याची शक्यता म्हणजेच R0 कमी होऊ लागतो. लस घेऊन, अंतर्भान पाळून, रुग्णांचं विलगीकरण करून, मास्क किंवा मुखपट्टी वापरून R0 आपण कमी करू शकतो. ह्याच्याशीच म्हणजे R0शी संबंधित असलेला अजून एक महत्वाचा शब्द म्हणजे समूह प्रतिकार शक्ती किंवा हर्ड इम्युनिटी. जेव्हा एखाद्या समूहात एवढी प्रतिकार शक्ती येते की एखाद्या साथीचा प्रसारच होऊ शकत नाही तेव्हा त्यासाठी त्या समूहात समूह प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे असं म्हणतात. एखादी साथ आटोक्यात आणण्यासाठी किती लोकांसाठी प्रतिकार शक्ती यायला हवी हे R0 ह्या व्हॅल्यूवरनं समजू शकतं. तर ही R0 ची व्हॅल्यू काढताना साथीमुळे दगावलेले लोक, रुग्णालयात भरती झालेले लोक आणि ज्या लोकांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे म्हणजे जे लोक पॉझिटिव्ह टेस्ट झाले आहेत ह्या पॅरामीटर्स वरनं R0 आपण शोधून काढू शकतो. R0 हा नंबर 1 पेक्षा जास्त असणं अतिशय धोकादायक असतं. म्हणजे उदाहरणार्थ R0 हा 1.1 असेल तर एक रुग्ण 50 दिवसांमध्ये 25,000 रुग्णांना संक्रमित करतो. तसंच R0 1 असेल म्हणजे फक्त 0.1% कमी असेल, 0.1 कमी असेल नंबर तर हा तेवढ्याच दिवसांमध्ये म्हणजे 50 दिवसांमध्ये 12,000 लोकांना संक्रमित करतो आणि 0.9चा R0 हा 7,000 जणांना 50 दिवसात संक्रमित करतो. म्हणजे जितका R0 कमी तितकं संक्रमण कमी होतं रोगाचं. कोविड-19चा R0 हा भारतात सुरुवातीला 3 होता. आता भारतात हा आकडा खूपच खाली आलाय. सद्यस्थितीत भारताचा R0 हा 0.91 असा आहे. महाराष्ट्राने 1.08 पासून 0.88 वर R0 आणलाय. मुंबई आणि पुण्यामध्ये हाच R0 0.87 आणि 0.66 असा आहे. आता अख्ख्या भारतात बंगलोर हे एकटं शहर 1च्या वरती म्हणजे 1.07 वर आहे आणि म्हणजेच अजूनही आपल्याला साथ आटोक्यात आणण्यासाठी खूप संयम आणि स्वयंनियमन पाळण्याची गरज आहे. आत्ताच अगदी म्हणजे काल परवा आलेली एक बातमी होती की या विषाणूचं आता उत्परिवर्तन झालं आहे म्हणजे म्युटेशन म्हणतात. ब्रिटिश आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी ह्या नवीन विषाणू उत्परिवर्तनाबद्दल आपल्याला सगळ्यांना कडक वॉर्निंग दिली आहे आणि हा नवीन विषाणू अत्यंत संसर्गजन्य असल्याचं आणि त्यामुळे खूप नागरिकांना प्रादुर्भाव झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि अशा परिस्थितीत ब्रिटनमध्ये पुन्हा टाळेबंदी लागू झाली आहे. फ्रान्स, नेदरलँड, ऑस्ट्रिया, बेल्जियम, इटली आणि कॅनडा या देशांनी UK मधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी लागू केली आहे कारण अत्यंत संसर्गजन्य असा हा विषाणू सगळीकडे खूप पसरू शकू शकतो. आणि भारतीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी कुठच्याही प्रकारे घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे आणि भारत अत्यंत कठोर काळजी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
श्रोते हो, आपण जाणतोच की ब्रिटनमध्ये कोरोनाच्या आपत्कालीन लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि रशियामध्येही लसीकरण सुरू आहे. मात्र आता कोरोना विषाणू आपलं स्वरूप बदलतोय. आता विषाणूच्या या बदलत्या स्वरूपामुळे सध्या सुरू असलेलं लसीकरण किती प्रभावी ठरेल किंवा नाही याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतीलच. त्याचबरोबर औषधोपचारातही बदलांची आवश्यकता असेल की काय असाही प्रश्न आहेच. अशाच काही प्रश्नांची उत्तरं आणि त्यावरनं आपण नेमकं काय शिकायला हवं याबाबत नाशिक इथल्या मराठा विद्याप्रसारक समाज औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि लस या विषयाचे अभ्यासक डॉक्टर मिलिंद वाघ यांनी आकाशवाणीकडे आपलं मत व्यक्त केलं. फायझर या लसीला मान्यता मिळाल्यानंतर लसीकरणाला सर्वात अगोदर सुरुवात जी झाली ती ग्रेट ब्रिटनमध्ये सुरुवात झाली. ग्रेट ब्रिटन नंतर अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये, बहारीनमध्ये, मेक्सिकोमध्ये, मलेशियामध्ये, स्वित्झर्लंडमध्ये आणि अगदी अलीकडे इस्रायलमध्ये पण लसीकरणाला सुरुवात झालेली आहे फायझर या लसीचा उपयोग करत. त्याचबरोबर अजून एक चांगली बातमी ही आली आहे की मॉडर्ना या कंपनीच्या लसीला सुद्धा अमेरिकेच्या नियामक मंडळाने मान्यता दिलेली आहे आणि साधारणतः डिसेंबर अखेरपर्यंत ॲस्ट्राझेनेकाची जी लस आहे त्याला ग्रेट ब्रिटन मान्यता देईल. थोडक्यात लसीकरणासाठी उपलब्ध असलेल्या लसींची संख्या वाढत आहे, त्यामुळे लसीकरणाला पूर्ण जगामध्ये वेग मिळेल असं एकीकडचं चित्र आहे. पण त्याचबरोबर ग्रेट ब्रिटनमध्ये व्हायरसच्या म्युटेशनमुळे, उत्परिवर्तनामुळे नवीन स्ट्रेन, नवीन वाण निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यातलं एक जे वाण आहे ते या लसीकरणामध्ये कुठे बाधा उत्पन्न करेल का अशी एक शंका निर्माण झालेली आहे. आपण इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की सर्वच म्युटेशन हे वाईट असतात असं नाही. ते त्याच्याबद्दल आपण दोन कसोट्या लावू शकतो. जे काही म्युटेशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्या व्हायरसची संसर्ग क्षमता, ट्रान्समिशन वाढत आहे का, आणि दुसरं त्या व्हायरसची घातकता, टॉक्सिसिटी ही वाढते आहे का. सध्या ज्या व्हायरसच्या स्ट्रेन बद्दलची चर्चा चालू आहे ते स्ट्रेन हे मानवासाठी जास्त घातक आहे, जास्त टॉक्सिक आहे असं आतापर्यंत आढळलेलं नाही. मात्र हा जो व्हायरसचा जो स्ट्रेन आहे त्याची संसर्ग क्षमता, ट्रान्समिशन करण्याची शक्ती ही जवळजवळ 70% जास्त असल्यामुळे तो एक काळजीचा विषय आहे आणि सध्या ग्रेट ब्रिटनमध्ये त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यामुळे युरोपातील अनेक देशांमध्ये त्या देशाबरोबरची हवाई वाहतूक ही थांबवलेली आहे. याचा अर्थ ब्रिटनमध्ये जे लसीकरण सुरू झालेलं आहे ते प्रभावी नाहीये असा अर्थ मात्र निघू शकत नाही. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ग्रेट ब्रिटनमध्ये सध्या फायझरची लस ही प्रामुख्याने वापरली जाते. तिचे 2 डोस द्यावे लागतात 21 दिवसाच्या अंतराने. पहिला डोस दिल्यानंतर 12व्या दिवशी आंशिक रोगप्रतिकारक शक्ती, पार्शल इम्युनिटी ही विकसित होते. नंतर 21व्या दिवशी दुसरा डोस येतो आणि तो डोस दिल्यानंतर 7 दिवसांनंतर पूर्ण रोगप्रतिकारक शक्ती ही त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात होऊन अजून 28 दिवस उलटलेले नाहीयेत. त्यामुळे हा व्हायरसचा फैलाव ब्रिटनमध्ये लसीकरण हे नीट झाल्यामुळे किंवा लसी या प्रभावी नाहीयेत म्हणून हा संसर्ग वाढलेला आहे असा निष्कर्ष करणं पूर्णपणे चुकीचं आहे. सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार सध्याचे जे वॅक्सिन्स आहेत, लसी आहेत, ते या नवीन स्ट्रेनवरही तेवढेच परिणामकारक आहेत असं शास्त्रज्ञांचं मत आहे. अर्थात वेगवेगळे बदल होत असतात, त्याच्याबद्दलची वेगवेगळी माहिती ही पुढच्या टप्प्यावर येत राहील आणि त्याचा अभ्यासही वैज्ञानिक हे करत असतील. सध्या तरी ही जी काही गती आहे लसीकरणाची तिला अजून थोडासा वेळ लागेल. फेब्रुवारी-मार्च मध्ये त्याची गती वाढेल आणि तोपर्यंत SMS म्हणजे हात धुणं, सामाजिक अंतर ठेवणं या गोष्टींना पर्याय नाही. श्रोते हो, खरं तर या सगळ्या परिस्थितीवरून कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही हे आपण ठामपणे समजून घ्यायला हवं. कोरोनापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर मास्क लावणं, परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं आणि सातत्यानं हात स्वच्छ धुत राहणं या त्रिसूत्रीचं पालन करत राहायलाच हवं. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय विकास यादव आणि स्वाती केदारे आणि निवेदन तुषार पवार.